नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजीव पटेल लिखित लोकनाथ. याचं श्रेय आपल्या संस्कृतीला द्यावं. दुसऱ्यांसाठी झिजणं उत्तम असतं. त्याने इतरांमध्ये क्षोभ उभा होऊ शकतो. आपण देवासाठी झिजावं, त्यातून आदर्श उभा राहतो. आदर्श हा सर्वव्यापी असतो. हरीला स्फुरलेल्या विचारांकडे तो ईश्वरी कृपा म्हणून पाहू लागला. मग त्याला पुढे स्फुरले की जीवनाची सगळीच क्षेत्र आदर्शामुळे पुनीत होत आहेत. तत्व आणि कार्यपद्धतीचा विचार केल्यास परिणामांचा विचार होऊ नये. परिणामाचा जो विचार करतो त्याची तत्वावरची आणि कार्यपद्धतीवरची पकड ढिली पडते आणि मग पुढे सगळंच कोसळतं. असं हरीला स्पष्टपणे जाणवू लागलं होतं. मरगळलेली कुत्री सावध झाली. मोकळ्या गाई बैलांनी कान उंचावले. घोडी फुरफुरू लागली. कुत्र्यांनी सावधपणे भुंकायला सुरुवात केली. डोळे चोळत जगदीश उठून बसला. हरी नित्याप्रमाणे ध्यानस्थ होता. जगदीशने मोठी जांभई दिली. त्याच्या अर्धवट उघड्या डोळ्यांनी जे पाहिलं त्यानं त्याची बोबडीच वळली. सगळ्या बाजूनं ते घेरल्या गेले होते. 5-50 गडी तळपत्या तलवारी आणि भाले घेऊन उभे होते. हीच एक घोडी होती. संथपणे पुढे सरकत होते. कुत्री भुंकायला लागली. जगदीशनं विचित्र आवाज काढला. सगळे खडबडून उठले. बायकांनी घुंगट ओढले. कोणी उघडे पाय झाकले, कोणी धाबळी ओढून घेतल्या. कोणालाही देवाचं नाव आठवत नव्हतं. कुणीतरी हरीला जागवलं. तेवढ्याच समोरून 5-6 जंगली कुत्री त्वेषाने चालून आली. त्यांनी क्षणार्धात यात्रेकरू कुत्र्यांना लोळवलं. यात्रेकरू कुत्री दात विचकत पडल्या पडल्या आपल्या जीवनाची भीक मागू लागले. क्रूर चेहऱ्याच्या राकट मंडळी जवळ येऊन ठेपली होती. छाती काढणारे, आखाड्यात कुस्ती करणारे, शस्त्र बाळगणारे हे पाटीदार. अद्याप पावे तो त्यांनी कोणाशी झुंज दिली नव्हती. जगातल्या बहुतेक लढाया धाकधपटशाने जिंकल्या जात असतात. वार झेलत लढणारे अल्प असतात. तेच इथे उकिडवे बसण्याशिवाय कुणालाही गत्यंतर नव्हतं. हरीने सर्वांवर दृष्टी घातली. शांतपणे उभा होता. आता शस्त्राशिवायची लढाई करावी लागणार होती. त्याने याचा विचार करून ठेवला होता. हरी पुढे आला आणि स्वस्थपणे म्हणाला, तमार मा सत्यभिल कौन छे? एका शुभ्र अश्वाने खिंकाळत आपले 2 पाय उचलले. त्यावरच्या स्वाराने लगाम करकचून ओढला होता. तो सावकाशपणे अश्वाला आवरत पुढे आला. चांगला उंचापुरा तरुण होता. कृष्णवर्णाचा, कसलेला, बारीक मिशा राखलेला असा. सत्याने हरीवर नजर रोखली. हरीनेही आपली नजर भिडवीत विचारलं, बोल. सगळे डाग, धान्य, वस्त्र, घोडी आणि शस्त्र दे. निघून जातो मी. बाया बापड्यांना स्पर्श करीत नाही. तिने ज्या देवाचे आहेत त्या देवालाही घेऊन जा. मी तुझ्यासारखा भगत नाही. देव सांभाळणार नाही, त्याचे दागिने सांभाळतो. असं म्हणून सत्या मोठ्याने हसला. ती सकाळची मंगल नीरवता क्षणार्धात भेसूर झाली. तुझ्या हाताने जे घ्यायचे ते घे, आम्ही अंतरावर थांबतो. हरी म्हणाला. त्याने सर्वांना हाकारलं. सर्वांना घेऊन नदीतल्या एका खडकावर जाऊन बसला. सत्यासह त्याचे सारे साथीदार अचंबित झाले. संपूर्ण माघार तर सर्वच यात्रेकरू घेतात, पण गयावया करतात, पाय धरतात, थोडंफार आमच्यासाठी ठेवा म्हणून रडतात. इथे कमालीची निर्भयता होती. आता त्याला दुसराच संशय आला. यात्रेकरूंचा नक्कीच काहीतरी काळबेरं करण्याचा डाव असावा. तो सावधपणे देवगाडीजवळ गेला. त्यानं देवाला हात जोडले. निरीक्षण करीत पुढे आला. अश्वावरून पाय उतार झाला. त्यानं पुन्हा हात जोडले. मग आपला डावा हात गाडीवर टेकवला आणि गाडीवर तो झेपावला. त्याच क्षणी गाडीच्या पुष्ट बैलांनी चाल केली. आपल्या शिंगांवर तोलत एका बैलानं त्याला लांबवर आपटवला. दुसऱ्या बैलानं त्याच्यावर आपली दोन्ही खुरं आदळली. सत्या जोरात कळवळला, तडफडत बेशुद्ध झाला. घटना क्षणार्धात घडली. भांबावलेले सत्याचे साथीदार सत्याला उचलायला धावले. 2 बैलांनी तिघांना तोडवलं. बाकीचे भाले परजीत सरसावले. इतर गाड्यांचे बैल आणि गायी आपल्या शेपट्या वळवीत सर्वांवर धावू लागले. यात्रेतील घोड्यांनी सत्याच्या कुत्र्यांना लाथा घातल्या. आता सावरलेले यात्रेकरू कुत्रे आता स्वारांच्या घोड्यांच्या शेपट्यांचे लचके तोडू लागले. अभूतपूर्व अशी ही प्राण्यांची आणि मनुष्याची तुंबळ लढाई सुरू झाली. सत्याच्या काही अश्वांनी आपल्याच घोडेस्वाराला भूमीवर पाडलं. लढाई कुणाशी आहे, कशासाठी आहे, याचं सर्वांनाच विस्मरण झालं होतं. अद्याप पावे तो एकही लुटेरा सत्यापर्यंत पोचला नव्हता. या धुमश्चक्रीत यात्रेकरूंनी आपली शस्त्र तेवढी आणली.
त्यांचीही आता 2 हात करायची तयारी होती. आपण जर यात्रेकरूंना पकडलं तर हे प्राणी नमतील. एक लुटेरा म्हणाला. 10-12 जण खडकाकडे धावले. लक्ष्मणाची बाई पुढे सरकली. कमरेवर हात ठेवून घास कापायचा कोयता घेतला. तिला एवढा द्वेष कशामुळे आला हे लक्ष्मणाला काय, तिचं तिलाही उमगलं नव्हतं. पण एक कळलं होतं की ती झोपताना स्वतःच्या कमरेला एक पिशवी बांधायची. ती आताही तिच्या कमरेला होती. एव्हाना लुटारू पळत पळत जवळ पोचले होते. "आओ नामर्द, आओ बेंजोडे, लढीने बताओ." ती गरजली. 4 पावलं पुढे सरकली. स्वतःचा घोंगट अधिक खाली ओढत तिने आपल्या पिशवीतून तिखट काढून सपासप सर्वांच्या तोंडावर मारलं. धावत आलेल्या वाळूमध्ये दम लागला होता. त्यांचे डोळे उघडे होते, तोंड उघडी होती, श्वास जोरात चालला होता. सर्वांच्या डोळ्यात, तोंडात, नाकात तिखट गेलं. डोळे चोळीत ओरडीत अधिक आक्रंदन करू लागले. संधीचा फायदा घेऊन सर्वांचं आक्रमण झालं. आता शिक्षणानं घोटलेल्या क्रिया सुरू झाल्या. लक्ष्मणानं भाला मिळवला, जगदीशनं काठी मिळवली, मावजीनं एकाची तलवार घेतली. मंडलाकार फिरत द्वंद्व आरंभलं. दरोडेखोर 4-5 चेपले जाऊ लागले, तुडवले जाऊ लागले. त्यांच्या मदतीला आलेल्यांची तीच अवस्था झाली. जवळजवळ सगळेच लुटारू जायबंद झाले होते. बहुतेकांची कुठे ना कुठे हाडं मोडली होती, खोल जखमा झाल्या होत्या. बऱ्याच गायी बैलांना भाल्याची टोकं लागली होती. अद्याप सत्यापर्यंत कुणीही आलं नव्हतं. त्यांचे डोळे लाल जर्द झाले होते. अजूनही त्यांच्या डोरकण्या आणि फुसकारे चाललेच होते. झुंबड शांतवली. अघटित झालं खरं. एकेका घोड्यावर 2-2 लुटारू चढवीत त्यांची पाठवणी करीत हरी म्हणाला, "या सत्याला बरा होईपर्यंत आपल्यातच ठेवावा लागेल, नाही तर जंगलात हा काही वाचणार नाही." हरीनं निर्णय दिला होता. हरीच्या मागे निश्चित रणछोडरायाची कृपा आहे आणि म्हणूनच आपण वाचलो, सर्वांची धारणा झाली. त्यामुळे सर्वजण निमूटपणे आपापलं कामं करत होते. सत्या भिल्लाच्या 4-5 फासळ्या टिचल्या होत्या. मांडीचं हाड मोडलं होतं. मोठ्या जखमा होत्या. रक्तस्राव चांगलाच झाला होता. सत्या भिल्लाला एका बंद गाडीत घालून मावजी त्याच्याबरोबर बसला. यात्रा चालू झाली. सत्याची काही माणसं यात्रेच्या मार्गावर चालत राहिली. सत्या यात्रेबरोबर राहिला तरच जगेल विश्वास त्यांच्या माणसांना आलेला होता. अजूनही तो शुद्धीवर नव्हता. एका माथ्यावर यात्रा आली. एका शिवमंदिराजवळ पडाव पडला. सगळे गिरिजन तिथे जमले. त्यांनी सत्याला पाहिलं. सत्याची अवस्था पाहून हे यात्रेकरू भलतेच पराक्रमी असावेत अशी त्यांची धारणा झाली. ते यात्रेकरूंची सेवा करू इच्छित होते. पण सेवा करायला त्यांच्याजवळ होतंच काय? सेवा म्हणून तुम्ही सत्या भिल्लाला सांभाळा. त्यामुळे तुम्हाला पुढे उपद्रव पण देणार नाही. किसन काही आदिवासींना पटवण्याच्या प्रयत्नात होता. इकडे बायका रांता रांता पावसाच्या संततधारेसारख्या बोलत होत्या. सगळ्याजणी अधूनमधून लक्ष्मणाच्या बायकोची स्तुती करत होत्या. "तू तुझ्या जेठाणीसमोर तोंड उघडत नाही, मग इतका आवेश आला कसा?" रुक्मिणीनं विचारलं. "अशीच पळी पुन्हा आली तर ग? तुम्ही सगळ्या माझ्यासारख्या उसळाल बघा." एकदा देवावर आणि हरिभाईवर विश्वास ठेवला की झालं. तिच्या एका दमातल्या वाक्यानं सर्वांना खूपच बरं वाटलं. काळोख पडला. थंडी वाढू लागली. धाबळींची ओढाओढ सुरू झाली. कार्यापोरांचे दिवसभराचे साठलेले विनोद अतिशयोक्तीचा रंग मिसळत बाहेर आले. गृहस्थांची संसार यात्रा सुरू झाली. इकडे सत्याच्या अंतःकरणात कृतज्ञतेचा कड दाटून येऊ लागला. रानकोंबडे आरवले. मयुरांचा केकारव सप्तशृंग पर्वतरांगातून धुक्यामधून घुमू लागला. गिरणीच्या खोऱ्यातून भगवान आदित्य वर येऊ लागले. दुधा तुपाच्या चरव्या गाडीत शिरल्या. सामान सुमान गाड्यांजवळ आणलं. जगदीश आणि त्याचे मित्र घोड्या बैलांजवळ जाताच बैल कासराला हात लावू देईनात. देवगाडीची जोडी कोणाला जवळ फिरकू देईना. सगळेच चपापले. सत्या भिल्लाची माणसं तर येत नाही. पालचूक चुकली का दुसरंच कोणी? कुत्री शांतपणे कान टाकून बसलेली. संभ्रमात असाच वेळ गेला. हरीच्या ध्यानात आलं की दक्षिणेकडच्या पहाडाकडे प्राण्यांचे डोळे आहेत. हरी आणि मावजी जवळच्या आदिवासी झोपड्यांकडे वळले. विचारणा झाली. दोघे परतत होते. सप्तशृंगाच्या पर्वतराईवरून धुक्याचा प्रपात कोसळू लागला. क्षणार्धात सारा परिसर भरवून गेला. हातावरचा कुणी दिसेना. आवाज देत कसे बसे वस्तीवर पोचले. सागर किनाऱ्यावर राहणाऱ्यांना दुःख कसं ते ठाऊक असणार. सर्व एकमेकांच्या जवळ आले. दक्षिणेकडून व्याघ्र गर्जना निनादली. सर्व कापू लागले. "मला भाला द्या," असं सत्यभिल ओरडू लागला. "वेड्या, पहाडावरची जगन्माता बोलवतीये, शांत राहा."
मावजी म्हणाला, वायुदेवानं पाहता पाहता धुक्याचं रान हटवलं होतं. गाई बैल देवाजवळ आणि सत्याजवळ दोघातिकांना ठेवून सर्व चढणीला लागले. हाश हुश करत गुर्जर प्रांतीयांना शरदाच्या ऋतूत गर्भधारा सुरू झाल्या. माध्यान्नीच्या अगोदर काही पळे जगन्मातेसमोर उभे ठाकले. मातेचं ते भव्य षोडशभुजा रूप पाहून नतमस्तक झाले. हरीनं मातेसमोर ठाण मांडलं. मातेला न्याहाळता न्याहाळता त्याचे नेत्र मिटले, तो बुडूप झाला. त्यात त्याला वळणावळणानं धावणाऱ्या त्या नदीचं दृश्य पुन्हा दिसलं. त्याचं स्वागत करायला प्रत्येक स्थळी जगन्माता उपस्थित आहे हेही दिसू लागलं. एका माकडानं फेकलेल्या फळ्याच्या धक्क्यानं हरीनं नेत्र उघडले. तिथला एक भोपी एका ब्राह्मणाला घेऊन समोर उभा होता. चला गुरु, नैवेद्य आरती करा. तिघे मातेसमोर आले. देवीला झाकणारं आच्छादन ओढलं गेलं. नैवेद्य अर्पण झाल्यावर ब्राह्मणानं खोबऱ्याचा तुकडा हरीजवळ दिला. क्षणार्धात हरीला भास झाला, एक हिरव्या प्रकर पुलक्यातली बालिका हरीच्या हातातील खोबरं ओढत होती. ते उभं आच्छादन सरकलं. प्रकाश एकदम आत आला. हरीनं भांबावून विचारलं, एक कन्या ये होती, एक मुलगी इथे होती, तिने माझ्या हातातलं खोबरं ओढलं होतं. ब्राह्मण आणि भोपीनं डोळे विस्फारले. शांतपणे ते म्हणाले, ही आद्यमाता आहे. हिच्यात महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली सामावली आहे. जगतातला सगळा माणूस केवळ मागत असतो, दुसऱ्याचं घेत असतो. आज इथे जगन्माता मात्र तुमच्या हातातनं घेते. तुमच्यात आणि तिच्यात अद्वैत आहे. गुरु, तुम्ही फार मोठे आहात, आम्हाला नमस्कार करू द्या. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते. हरिओम तत्सत. जय हरी विठ्ठल.